काही महिलांनी आत्महत्या केल्या, काही नवऱ्याने आत्महत्या केल्या. त्याची कारण तपासली आणि त्यावेळी आम्हाला कारणात लक्षात आलं की त्यानं कुठल्या तरी प्रायव्हेट फायनान्स कंपनीची कर्ज घेतलेली होती आणि ती कर्ज फिटणार. दर रविवारी तिचा हप्ता फेडणं ही तिला असहाय व्हायला. मग दोघी तिघींच्या नावानं कर्ज घेतला आणि 5-10 हजार रुपयाचा दर आठवड्याला हप्ता यायला लागला. तर ती बाई ते फेडू शकत नव्हती. पण महाराष्ट्र शासनामार्फत जी बचत गटाची जी मोहीम राबवलेली आहे, नुसता बचत गटाचं कर्ज घेऊन कुणाचं कल्याण होणार नाही, तर ग्रामीण विभागातल्या माणसांच्या, आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना छोटे मोठे उद्योग काढून देणे. मग पापडाचा उद्योग असू दे, चटणी कांडपचा उद्योग असू दे, आर्थिक वेगवेगळ्या पद्धतीनं लोणच्यापासून शेक आहे, डेअरीला दूध घालण्याबरोबर त्यात जर 4 बायकांनी मिळून त्याचा खवा तयार केला, पनीर तयार केलं, ताक तयार केलं. आज मार्केटमध्ये 3 महिन्याच्या कालखंडात बघितला ताक कुठे मिळतंय काय म्हणणाऱ्यांची दुकानात संख्या असते. आणि ते बचत गटाच्या माध्यमातून येऊन गडिंग्लज तालुक्यातलं जे बचत भवन आपलं आहे, ह्या बचत भवन मध्ये आम्ही आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांच्याकडे भेटून ह्या बचत भवन मध्ये जर बघितला तर तिथं समोरचं दुकानं कुठली तरी वेगवेगळी दिसतात आम्हाला. तर हे होता कामा नाही आहे. तिथं आमच्या महिला भगिनीने जे काय गडिंग्लज तालुक्यातल्या उत्पादित माल होणार आहे त्या मालाचा प्रत्येक ठिकाणी स्टॉल दिसला पाहिजेत आणि त्याला मार्केटिंग तयार करून देण्यासाठी शहरी विभागात त्यांनी दुकान घेऊन करू शकत नाहीत, पण शासनाची जी जागा आहे त्या जागेत त्यांचं मॉल तयार करणं ही डोळ्यासमोरचं स्वप्न.